तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव एम देवेंद्रन सिंग यांचं निलंबन करण्यात आलंय। मंत्री पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगला हजर राहणार नाही असं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव एम देवेंद्रन सिंग यांनी कळवलं होतं। याची कबुली मंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहात दिलेली होती। पालिका अध्यक्ष दिलीप लांडेंच्या आदेशानंतर एम देवेंद्रन सिंग यांच्यावर कारवाई झाली। निलंबनाचा आदेश झाल्यानंतर 24 तासाच्या आत त्याचं निलंबन झालं पाहिजे आणि निलंबनाच्या आदेशाची अंमलबजावणी केली पाहिजे। मी माननीय अध्यक्ष व माननीय मुख्यमंत्री दोघांचं अभिनंदन यासाठी करतोय की काल ही रात्रीची घटना होती आणि आज 27 फरवरी 2026 आज या अधिकाऱ्याचं निलंबन आदेश निघाला विधिमंडळामध्ये। मी या दृष्टीने हक्कभंगही मांडला आणि माननीय अध्यक्षांना अवगत करून दिलं की हा हक्कभंग स्वीकारला पाहिजे आणि भविष्यात अशा अधिकाऱ्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे या दृष्टीने सुद्धा हक्कभंग स्वीकार। दरम्यान पंकजा मुंडेंना ब्रीफिंग करणार नाही असं म्हणणाऱ्या अधिकाऱ्यावरून सुधीर मुनगंटीवार आणि राहुल नार्वेकरांमध्ये चांगलीच टोलेबाजी पाहायला मिळाली। अध्यक्ष महोदय, कदाचित ईश्वर उद्या तुम्हाला मंत्री होण्याची संधी देईल तेव्हा तुमच्यावर ही वेळ येऊ नये अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर अधिकाऱ्यांबाबत तक्रार केली। तर माझ्यावर ही वेळ आली तर माझ्या जागी तुमच्यासारखा बुद्धिमान व्यक्ती असो अशी प्रार्थना करतो अशी प्रतिक्रिया नार्वेकरांनी दिली। रामशास्त्री प्रभुतेची भूमिका घेत आपण जो निर्णय केला असता तोच निर्णय तालुक्या अध्यक्षांनी केला आणि त्यांनी सांगितलं की त्या अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित करावं। अध्यक्ष महाराज, मी या गंभीर विषयाकडे का लक्ष वेधू इच्छितो? आज अशी वेळ पंकजाताईंवर आली आहे। कदाचित उद्या ईश्वर तुमच्यावरही मंत्री म्हणून जबाबदारी देऊ शकतो, पण तेव्हा तुमच्यावर ही वेळ येऊ नये। सर्वात बुद्धिमान व्यक्ती कोण असतो की उद्या अशा घटनांपासून बोध घेऊन आपल्यावर अशी वेळ येऊ नये याची तजवीज करतो तो बुद्धिमान। सुधीर भाऊ, माझ्यावर जर अशी वेळ आली तर माझ्या स्थानी माझ्या एवढाच हुशार व्यक्ती मला सांभाळेल याची मला खात्री आहे। सुधीर भाऊ, माझ्यावर जर अशी वेळ आली तर माझ्या स्थानी माझ्या एवढाच हुशार व्यक्ती मला सांभाळेल याची मला खात्री आहे।